वेलकम बॅक. आलेल्या सर्व गडारसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित AVPL आगाशी वाडवळ प्रीमियर लीग मॅचच्या दिशेने होते. पहिल्या इनिंगचा खेळ संपत आहे. धावफलक 30 वरती स्थिरावलं जाते. 31 धावेचं आव्हान असणार आहे. 31 इज अ टार्गेट. चला, या आधीची मॅच झाली त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वाडवळ वॉरियर्सचा विराज कवळी या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन तुमचा गौरव करण्यात येईल. आपल्या संघाला विजयीपर्यंत नेलं. खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी आणि पहिला विजयी वाडवळ वॉरियर या संघाला. विराज प्लीज या व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन तुमचा गौरव करण्यात येणार आहे. सन्माननीय अजित चौधरी सर यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देण्यात येणार आहे. अभिनंदन विराज, खूप चांगला खेळ. नेक्स्ट मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. एकतीस धावेचं आव्हान असणार आहे. प्रसाद प्रथम गोलंदाज. आपण पाहू शकता या मॅच मध्ये जर का पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला, शेवटचे आलेले 2 चौकार मॅचची रूपरेषा बदलण्याचं काम केलं होतं. पहिला चेंडू वाईड डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना टॅपच्या सहारे चेंडूला पाठवलंय, हाताला लागून चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. चौकार आल्यानंतर आता यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. फलंदाज बाद, विकेट गॉन. म्हणजे जर का आपण लढत पाहायला गेलं तर आता ऐकांची होती. केलेल्या प्रहारचं प्रत्युत्तर कशा प्रकारे प्रसादने दिले आपण पाहू शकता. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. विकेटचं पतन होताना म्हणजे आपण पाहिलं फलंदाजी करताना एक आयकॉन होता, त्यांनी प्रहार केलेला. त्यानंतर त्या प्रहाराचं प्रत्युत्तर देणं सुद्धा इम्पॉर्टंट असतं. त्याचं प्रत्युत्तर पाहू शकता यष्ट्या उद्ध्वस्त करून दिल्या. एक चांगली लढत. याच गोष्टी चर्चा केली जाते, म्हणजे जर का तुमचे आयकॉन खेळाडू कशा प्रकारे खेळ करतात. आणि हे पहिल्या वर्षीच्या प्रयत्नामध्ये आपण पाहू शकता आगाशी वाडवळ प्रीमियर लीग मध्ये ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट केली गेली. म्हणजे पहिल्याच वर्षी एक स्पर्धेचं आयोजन करताना खूप चांगले क्रिकेटचे नियम इकडे वापरले गेलेत. त्यासाठी प्रेक्षकांची गर्दी उद्घाटन सोहळा जसा पार पडला तेव्हापासून मिळालेली या प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकता. ऑन साइडला सुरेख क्षेत्ररक्षण नजारा. चेंडू हातामध्ये येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 रन ऑन स्कोर कार्ड, 6 धावा. ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. षटकाची समाप्तीनंतर धावफलक धावा 7. गोलंदाजी मारवरती चिन्मय सज्ज होताना 7 धावा, 31 धावांचा पाठला करायचा. इथून मॅचला कशा प्रकारे सुरुवात केली जाईल हेही पाहावं लागेल.
ऑफ साईडला वेगाने फटका, क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, सुरेख क्षेत्ररक्षण नजारा. आणि खऱ्या अर्थाने आपण जर काही क्षेत्ररक्षण झाल्यानंतर ना सर्वप्रथम टाळ्या महिला प्रेक्षक वर्गांच्या येतात. ही सर्वात जास्त जमेची बाब आहे की कशा प्रकारे महिला प्रेक्षक वर्गाने या मॅचला साथ दिलेली आणि प्रोत्साहित केली जाते. जेव्हापासून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला, मिळालेली गर्दी महिला प्रेक्षक वर्ग खुर्चीमध्ये बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि खऱ्या अर्थाने उद्या सुद्धा आपण महिलांच्या मॅचेस इथे खेळताना दिसणार आहेत. त्या मॅचला मग किती प्रोत्साहन मिळणार आहे हेही पाहण्यासारखं असणार आहे. मॅचला मजा येते आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण वाडवळ समाज या मॅचला एन्जॉय करतोय. आपण मनोगत व्यक्त केलं होतं तेव्हा एका मनोगतामध्ये सांगितलं होतं की इथून म्हणजे एकोपा जनरेट करण्याचं कार्य केला जातोय. कशा प्रकारे आपण पाहू शकता संपूर्ण समाज, संपूर्ण आगाशी गाव एकत्र येऊन ही स्पर्धा ऑर्गनाईज केली जाते. MCच्या माध्यमातून क्रिकेटला पुढे नेण्याचं कार्य केलं जाते. पंचांकडे अपील केली जाते. लेफ्ट केले गेले चेंडूला. युती एंटरप्राइजेसचे ओनर सन्मान्य धीरज वर्तक सर यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. सर आपलं सुद्धा आगाशी वाडवळ प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय डबल 1, 11 धावा. चेंडूला पकडणे जास्त इम्पॉर्टंट आहे. सिंगल येताना 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 12. बॅकफुटवर येऊन टॅपच्या सहाऱ्याने फटका. चेंडूला एका हाताने आत ढकलण्याचा प्रयत्न केला जात होता पण 2 धावा. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 14 धावा धावफलकर दी. पुन्हा एकदा बॅकफुटवरती आले. चेंडूला आपण पाहू शकता कशा प्रकारे कट करण्याचा प्रयत्न डिक्युलर झोन मध्ये. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 15 धावा धावफलकर दी. फुलटॉस चेंडू ऑन साइडला चेंडूला पाठवलं 2 धावेसाठी. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आहेत 17 रन ऑन स्कोर कार्ड. येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. ऑफ साइडला चेंडू हातामध्ये. धावची संधी. स्टँडवरती चेंडू लावला गेलाय. विकेट आले. कडी बाद. थँक्यू. येणारे 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. इथून जर का पाहिला ना तर येणाऱ्या 4 चेंडू मध्ये किती धावा येतील, 4 मध्ये किती धावा येतील जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की येणारे 4 चेंडू मॅच म्हणजे कोणत्या बाजूने जास्त झुकली जाते हे दर्शवतील. म्हणजे जर का येणाऱ्या 4 चेंडू मध्ये एखादा जर का मोठा फटका आला तर मॅचचं इक्वेशन बॅलन्सिंग सुद्धा होऊ शकते. पण तो मोठा फटका खेळताना जर का डॉट आला मग ती चिंता सुद्धा वाढणार आहे. इथून 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना फुलटॉस चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. डॉट येतोय 2 डॉट आल्यानंतर जशा प्रकारे उल्लेख केला ना, डॉट आल्यानंतर डगआउट मध्ये डोकेदुखी वाढणार आहे. मग तो दबाव सुद्धा प्रेशर वाढतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपले प्रेक्षक वर्ग आता फोनला वाचवण्याचं कार्य केलं जाते की स्वतःला वाचवण्याचं कार्य केलं जाते हेही पाहावं लागेल. लेफ्ट केले गेले चेंडूला वाईड चा इशारा. 5 चेंडू 22 धावा.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शेवटच्या क्षणाला चेंडूला पाहिलं, मैदानाच्या आतमध्ये होता चेंडू. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 23 रन ऑन स्कोर कार्ड. All right, let me see everybody's hands up in the air and clap, 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 and clap, clap, clap. सहा आठ वरती पहिल्या चेंडूवरती यष्ट्या उद्ध्वस्त केले, विकेट आले. घडी बाद. थँक्यू डीजे. येणारे 5 चेंडू 8 धावेची गरज. 5-8 मध्ये जर का पाहिलं तर एक मोठा फटका तुम्हाला खेळणं कंपल्सरी आहे. 4 धाव्यांसाठी एक मोठा फटका खेळावा लागेल. पण तो मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नांच्या नादात जर का डॉट आला, मग 1च्या जागी 2 मोठे फटके, हे सुद्धा कॅल्क्युलेट करावं लागेल. चेंडू हातामध्ये एकाकडून दुसऱ्याकडे जातोय. एकाकडून दुसऱ्याकडे जाताना चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. स्वतः संघाचे संघ मालक आपण शाही केंडवरती, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये खेळताना आपल्या संघासाठी प्रभावित करणारी खेळ केली होती. इथून मैदानाच्या आतमध्ये काय करायचंय? आता इथून मैदानाच्या आतमध्ये करायची गरज होती का? रन घेण्याचा प्रयत्न करायचा होता का? स्टंपिंगच्या रूपात घडी बाद. तीन चेंडू 7 धाव्यांची गरज, ज्याची चर्चा केली होती. इथून मग तुम्हाला एक मोठा फटका नाही, 2 मोठे फटके. पण त्याआधी एक येईल का? एक येईल का? तर यष्टीरक्षक अजूनही बॉल शोधतोय. इथून मॅच मध्ये तुम्हाला स्वतःला जर का आपला शोध किटपर्यंत विजयाच्या दिशेने धावतोय का आपला शोध, तर त्या बॉलला शोधून फेकता फेकता झालेला उशीर. 2 चेंडू 6 धाव्यांची गरज. 2-6 मध्ये या चेंडूवरती मोठा फटका आहे, जास्त इम्पॉर्टंट आहे. तो मोठा फटका येईल का? मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नाच्या नादात चेंडू जातोय षटकाराला, जे बॉक्स क्रिकेट मध्ये महत्व नाही. घडी बाद. रोहित डिपेंडच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता पडद्यावरती कशा प्रकारे प्रेक्षक वर्ग या मॅचला एन्जॉय करतायत. 1 चेंडू 6 धाव्यांची गरज. 1-6 मध्ये यष्टीरक्षकाची साथ आहे. मॅच फिनिश. लेबर्टो संघ विजेता संघाचे खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम रॉयल. व्यासपीठावरती विशेष अतिथी सन्मान्य अजित चौधरी सर यांचा आपण इकडे यथोचित